केलं. नमस्ते मित्रांनो, तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ. आणि हे बघा, आज मी चालली आहे शेतामध्ये. तर शेतामध्ये भुईमुंग निंदायचा आहेत, म्हणजे भुईमुगातले तण काढायचे आहेत. तणनाशक मारलेलं आहेत, पण तरी देखील त्याच्यामध्ये तण आहेत. तर थोडंसं ऊन खाली झाल्यावर चाललो आहोत. इथे 3:30 पावणे 4 झाले आहेत आता, कारण की दिवसभर इतकं ऊन लागतं ना, तर शेतामध्ये खरं बसवणारच नाही, कारण की इतकं ऊन येत वरतून. तर हे बघा, आता माझी मुलगी आणि ही परी पण माझ्यासोबत चालली आहेत. तर आता आम्ही सर्व चाललो आहोत. परी आहेत ना, आमच्या शेजारच्यांची आहेत, ती कुठे पण जा माझ्यासोबत असते. तर आता आम्ही तिघीजणी चाललो आहोत आणि व्हिडिओ काढणारी माझी मुलगी आहेत, ती व्हिडिओ काढत आहे. तुम्हाला नंतर बघायला भेटेल शेतामध्ये गेल्यावर. तर चला मग जाऊयात आपण शेतामध्ये. तर हे बघा, आता आलो आहोत शेतामध्ये. आणि हा बघा, हा आहेत माझा भुईमुंग. तर भुईमुंग म्हणजे काय, कारण की काही काहींना समजलं नसेल, तर भुईमुंग म्हणजे आपण जे मार्केटमधून शेंगदाणे आणतो, तर त्या शेंगदाण्याचं हे झाड आहेत. तर आम्ही शेतकरी आहेत ना, असे जे शेंगदाणे आमच्या शेतामध्येच उगवत असतो. आणि घरचे शेंगदाणे खूप छान लागतात, खूप त्याचं म्हणजे खायला चविष्ट असतात. तसे बाजारातले आहेत ना, असे म्हणजे खवट लागतात किंवा खराब लागतात. तर त्याच्यामुळे घरचे शेंगदाणे केलेले केव्हाही पण चांगले. आणि ही बघा, इकडे कोबी आहेत. कोबी अगदी मस्त अशी झाली आहेत. आता भुईमुंग निंदायचं झाल्यावरती 1-2 दिवसांनी कोबी पण निंदायची आहेत. त्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला वखरी हाकून घेऊयात आणि नंतर मग कोबी निंदायचं काम करू. तर भुईमुंगात इतकं काही तण नाही आहेत. नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, आज आम्ही आलो आहोत शेतामध्ये. आणि शेतामध्ये हे बघा, आमच्यासोबत परी पण आली आहेत, माझी मुलगी पण आहेत आणि परी पण आहे. तर आम्ही इथे आलो आहोत कोबीला पाणी भरायला. आणि कोबीचं पाणी भरायचं होईपर्यंत म्हटलं भुईमुंग पण निंदूयात, कारण की भुईमुंग निंदायचाच आहेत. हे बघा, हा आहेत भुईमुंग. या भुईमुगाच्या शेंगा आहेत. छान झाला आहे भुईमुंग. 2 अगदी असा 1 महिन्याचा झाला असेल. आणि मस्तपैकी भुईमुगाला निंदून देऊयात आणि खत टाकूयात आणि मग पाणी भरूयात. आणि मग बघा, भुईमुंग कसा मस्त उगवतो आणि त्याला मस्त मस्त शेंगा लागणार त्या. तर हे बघा, हे तण काढत आहोत भुईमुगामधलं. तण इतकं नाही आहेत, कमीच आहेत, पण मग तरी पण खुरप्याचा फरक पडतो असं बोलतात ना. तर त्याच्यामुळे मग इथे आता निंदून घ्यायचं आहे भुईमुंग. तणनाशक पण मारलं होतं, तर तण जळून गेले आहेत, पण तरी खुरप्याचा फरक म्हणून आता निंदायचं काम चालू आहेत. आणि आम्ही काय करत आहोत, 2 कामं इथे चालू आहेत माझे. एक म्हणजे भुईमुंग निंदायचं आणि दुसरं म्हणजे कोबीला पाणी भरायचं, कारण की खूप सारं ऊन लागतं. रोज रोज काय शेतामध्ये यायचं, म्हटलं मग पटकन काम करून घेऊयात आणि नंतर मग घरातली पण कामे करायची आहेत. उन्हाळ्याचं जे वाळवण आहे ते बनवायचं आहेत. तर मग नंतर घरातलं पण आवरावं लागेल. म्हटलं मग आता लवकर काम करून घेऊयात. कोबी भरायचं चालू आहेत. काल परवाच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, कोबीला फवारा मारला, खत टाकलं आणि भरायचं बाकी होतं. तर इथं भरणं पण चालू आहेत. आज शेवटचाच दिवस आहे, भरायचं होईल. आणि इकडे बघा, इकडे भुईमुगाचं पण काम चालू आहे. आणि शेवटचा दिवस आहे म्हणजे काय नेमकं, कारण की कोबीला आहेत ना दिवसभर खूप सारं ऊन असतं. तर मग दिवसभर कोबी भरता येत नाही, तर संध्याकाळच्या वेळेसच भरावी लागते. दिवसभर उन्हात नाही भरत आम्ही. तर त्याच्यामुळे मग 2 दिवस लागलेत भरण्यासाठी कोबीला. आज 3रा दिवस आहे, आज भरणं होईल. कारण की संध्याकाळी 4 वाजता येतो आणि 4 ते 7 वाजेपर्यंत मग थोडंच भरणं होतं. तर चला आता भुईमुंग निंदून घेऊयात, कारण की आता 5:30 झालेत. 6:30ला परत घरी जाऊन गायींचे दूध पण काढायचे आहेत.